नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक ग्रामरचा टॉपिक आणलेला आहे. क्लॉजेसचा अर्थ होतो उपवाक्य. आणि क्लॉजेस म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब. ओके, दोन सेंटेन्स कधी कधी जोडलेले असतात. ओके, त्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्बचं कॉम्बिनेशन. तर क्लॉजेसचे दोन टाईप आहेत. पहिला आहे मेन क्लॉज, की त्याला इंडिपेंडंट क्लॉज पण म्हणतो आपण, प्रिन्सिपल क्लॉज पण म्हणतो. नंतर दुसरा आहे सबऑर्डिनेट क्लॉज, याला डिपेंडंट क्लॉज पण म्हणतो आपण. नंतर सबऑर्डिनेट क्लॉजेसचे नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडवर्ब क्लॉज असे तीन टाईप पडतात. ओके, जनरली हे जे सेंटेन्सेस असतात इट कॅन बी जॉईन. ओके, तर आपल्याला पहिल्यांदा एक्झाममध्ये जे उदाहरणं येतात, सेंटेन्स दिलेलं असते. जसं हे सेंटेन्स दिलेलं आहे, आय एक्सपेक्ट दॅट ही विल गेट अ प्राइज. याच्यामध्ये आयडेंटिफाय द किंवा आयडेंटिफाय द क्लॉज, आयडेंटिफाय द मेन क्लॉज और सबऑर्डिनेट क्लॉज असं दिलेलं असते, किंवा अंडरलाईन द क्लॉज असं दिलेलं असते. तर क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज आणि कोऑर्डिनेटिंग क्लॉज, ओके, दोन टाइप्स असतात त्याच्यामध्ये. पण सबऑर्डिनेट क्लॉजचे नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडवर्ब क्लॉज असे तीन टाइप पडतात. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा आयडेंटिफाय करू की क्लॉज, जसं पहिलं सेंटेन्स आहे, आय एक्सपेक्ट, सब्जेक्ट वर्बचं कॉम्बिनेशन आहे, दॅटनं वाक्य हे जोडलेलं आहे. ओके, हे कंजक्शन आहे. अँड या ठिकाणून हे जे सेंटेन्स आहे हे कोणतं झालं, मग कोणतं झालं, सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज. ओके, दुसरं वाक्य, ही इज द बॉय हु वोन द फर्स्ट प्राइज. इथून वाक्य जोडलेलं आहे, हु वोन द फर्स्ट प्राइज, हे झालं सबऑर्डिनेट क्लॉज. आणि हे झालं मेन क्लॉज. या ठिकाणी हे झालं मेन क्लॉज. तिसऱ्या सेंटेन्स मध्ये, सी विल नॉट गो आउट इफ, इथून वाक्य जोडलेलं आहे, इफ इट रेन्स हेवीली. ओके, तर सबऑर्डिनेट क्लॉज हे जोडलेले असतात कंजक्शनने, बरोबर आहे. आता त्या ठिकाणी नाउन वगैरे असेल, नाउन क्लॉज आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर त्याच्यामध्ये दॅट, हू, हुम असे जे कंजक्शन असतात त्याने जोडलेले असते. ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये रिलेटिव्ह प्रोनाउन्स असतात, हू, हुम, हुज, विच. ओके, आणि याच्यामध्ये ऍडवर्ब क्लॉज मध्ये अनलेस, इफ, ॲज वेल ॲज, ॲज सून ॲज असे कंजक्शन आलेले असतात. त्याला कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणतो आपण. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त आयडेंटिफाय करायचं आहे मेन क्लॉज कोणते आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणते. ओके, तर तुमच्या लक्षात आलं असेल, मेन क्लॉज म्हणजे या ठिकाणी जसं एक क्लॉज दुसऱ्या सेंटेन्सवर डिपेंड असते. जसं आय एक्सपेक्ट, मला आशा आहे, काय आशा आहे आपल्याला वाक्याचा अर्थ कळत नाही, तर या सेंटेन्सला दुसऱ्या सेंटेन्सवर डिपेंड राहावं लागते, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण टाईप, याचा कोणता टाईप असू शकतो, जसं आय एक्सपेक्ट दॅट, मला अपेक्षा आहे, कशाची अपेक्षा आहे, ही विल गेट द प्राइज, त्याला बक्षीस मिळेल. ओके, तर या ठिकाणी हे आहे नाउन क्लॉज. ओके, जनरली काय अपेक्षा आहे, जनरली व्हॉटनं प्रश्न केला असता आपल्याला नाउन क्लॉज मिळते. त्याच्यामध्ये टाइप्स आहेत भरपूर प्रमाणामध्ये, पण प्रायमरी स्टेजमध्ये तुम्हाला सांगतो व्हॉट. इफ यू मेक द क्वेश्चन व्हॉट, यू विल गेट द नाउन क्लॉज. दुसरं सेंटेन्स, ही इज द बॉय, तो मुलगा आहे, हु वोन द फर्स्ट प्राइज, हे आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. काय आहे, ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ओके, ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये डब्ल्यूज टाईपची फॅमिली, डब्ल्यूज टाईपचे वर्ड्स कोणते आहेत, व्हॉट, वेन, वेअर, हुम, हुज, विच, दॅट असे वाक्य हे जोडलेले असतात. असे जे कंजक्शन आहेत त्यांनी वाक्य जोडलेले असतात. किंवा हे आयडेंटिफाय करण्यासाठी हे जे कंजक्शन आहे याच्या अगोदर काय असते, नाउन.
किंवा प्रोनाउन्स असते. तो मुलगा आहे की जो फर्स्ट प्राइज मिळालेला आहे. कारण ॲडजेक्टिव्हचा अर्थ काय होतो? क्वालिफाईड नाउन. कोणता मुलगा? ही इज द बॉय. नंतर तिसऱ्या सेंटेन्समध्ये सी विल नॉट गो आउट इफ इट रेन्स हेवीली. तर या ठिकाणी इफ हे आहे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. इफ न वाक्य या ठिकाणी जोडलेलं आहे. तर हे आहे ॲडवर्ब क्लॉज. काय आहे? ॲडवर्ब क्लॉज. ओके. इन डिटेलमध्ये आपण जर केलं तर नाउन क्लॉजमध्ये कोणकोणते कंजक्शन येतात, ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये आयडेंटिफाय करण्यासाठी कोणकोणते कंजक्शन येतात, आणि ॲडवर्ब क्लॉजमध्ये कोऑर्डिनेटिंग कंजक्शन येतात. ते वाक्याच्या सुरुवातीला पण असं असतं, जसं इफचे वाक्य असतात, ॲज सून ॲजचे वाक्य असतात. ओके. नंतर अनलेस, सो दॅट हे ॲडवर्ब क्लॉजेसमध्ये जातात. त्याचे टाईप्स आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण आयडेंटिफाय द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. ओके, एवढंच शिकलो. नंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नाउन क्लॉज, ओके, कसं आयडेंटिफाय करायचं, अँड वी विल टेक द सेंटेन्सेस ऑफ दॅट, देन ॲडजेक्टिव्ह क्लॉज अँड ॲडवर्ब क्लॉज. ओके, so this is all about today's lecture. You just study about this and identify the sentence किंवा underline the subordinate clause. असं 1 किंवा 2 मार्कासाठी परीक्षेमध्ये उदाहरण तुम्हाला येते. तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल विद्यार्थी. थँक्यू.